आज आपण करणार आहे पनीर बिर्याणी आणि डाळ मेथी, खीर, पुरी हा नैवेद्य करणार आहे मी रथसप्तमीचा. हे बिर्याणीसाठी लागणारे तांदूळ मी भिजत ठेवले. ते आता आपण पाणी उकळून घ्यायचे आधी. आपण जेवढे तांदूळ घेतले त्याच्यापेक्षा डबल पाणी मी उकळायला ठेवलेले. त्यात मीठ टाकून घ्यायचं. काही कच्चा मसाला आहे, दालचिनी, लवंग, शहाजिरे आणि काळी विलायची आणि 2 हिरव्या विलायची. ते सगळे टाकून 4-5 तेजपात आणि हे चांगलं उकळून घ्यायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण तांदूळ टाकायचे. हे 1 लिटर दूध घेतलंय आपण, ते टाकून घेऊ. आपण खवा घेतलाय पावशेर. त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची. छान मिक्स करून घ्यायचं, खाली चिटकू द्यायचं नाही त्याला. पाच सहा वेलची घेतलेली आणि ती टेचून घेतली, ती दुधातच टाकून घ्यायची. खवा छान फ्राय करून घ्यायचा. छान कलर येईपर्यंत त्याला फ्राय करत राहायचं एकसारखं, नाही तर खाली लागतो. आपलं पाणी पण इकडं उकळ. खवा आपला छान झालेला आहे, कलर पण मस्त आला आणि फ्राय पण मस्त झालेला आहे. असं करून घ्यायचं. आता त्यात आपण दूध टाकायचं, पण गॅस बंद करायचा नाहीतर हे बाहेर येईल. दूध पण छान उकळलेलं आहे, ते टाकून घ्यायचं. थोडं थोडं दूध टाकायचं. बारीक गॅसवर उकळून घ्यायचं, छान उकळून ठेवायचं थोडा वेळ. हे पनीर तळण्यासाठी आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आणि 2 चमचे मैदा घ्यायचा आहे. त्यातच आपण अर्धा चमचा मीठ टाकायचं, थोडंसं, अगदी अर्धा चमचाला कमी. काढून घेऊ. यातच टाकायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, चमचा गरम मसाला. हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याला पेस्ट करून घ्यायची याची. हे एवढं पातळ करून घ्यायचं, जास्त घट्ट पण नाही ठेवायचं. पनीर यात बुडून तळून घ्यायचे. तेल पण तापलेले. हे असं पलटी करून घ्यायचं, एक बाजू तळली की छान तळून घ्यायचं. हे पनीर छान तळलेलं आहे. असं तळून घ्यायचं पनीर सगळं. आपली खीर पण छान उकळतीये, त्याच्यावर एक तुपाची फोडणी करून घेऊ काजू बदाम टाकून. आपलं पनीर छान तळलेलं आहे. एक 2 चमचे तूप घ्यायचे. हे ड्रायफ्रूट्स टाकून त्याच्यात छान फ्राय करून घ्यायचे. छान तांबूस रंग आला की आपण खिरीमध्ये हे टाकायचे. खिरीवर आपलं पनीर हे पण तळून झालेलं आहे, काढून घेऊ. बिर्याणीसाठी जो आपल्याला कांदा लागणार आहे, हे 3 कांदे मी चिरून घेतलेले, ते आता तळून घेऊ तेलामध्ये. आपला कांदा तळतोय तोपर्यंत इथं मेथीची भाजी पण करून घेऊ. अर्धा चमचा जिरे ठेचून घेतलेलं आहे.
कांदा टाकून घेऊ. लसूण छान लाल झालेला आहे. आपण डाळ मेथी करणार आहे म्हणून तेल थोडंसं जास्त घेतलं. 2 ते 3 हिरव्या मिरच्या पण घ्यायच्या. मेथी टाकून घेऊ. मुगाची डाळ, मीठ टाकायचं अर्धा चमचा. पाव चमचा हळद. बारीक गॅसवर ठेवून द्यायची. 1-2 चमचे त्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा. मेथीची भाजी पण आपली झालेली आहे. आता काढून घ्यायची. बिर्याणीचा मसाला जो आपल्याला करायचा त्याच्यासाठी तेल घ्यायचं. कांदा टाकायचा. कांद्यामध्ये 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. त्यातच 2 चमचे लाल तिखट, बेडगी मिरची, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा गरम मसाला. हे पण छान मिक्स करून घ्यायचं. त्यातच टाकायचे बारीक चिरलेले 2 टोमॅटो. हा बारीक चिरलेला पुदिना आहे तो पण टाकून घ्यायचा. यातच 1 चमचा मीठ टाकायचं. आपण भातात टाकलेले आहे. आपण यात मीठ टाकायचं. 1-2 मिनिटं आपला टोमॅटो छान परतेपर्यंत आपण याला वाफ द्यायची. टोमॅटो आता आपला थोडासा परतलाय. घालायचं. आंबट नाही घ्यायचं जास्त दही. आता ह्या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपले आता दही टाकले आपण अर्धी वाटी. त्याला छान तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं. 1 मिनिट वाफ द्यायची. आपला मसाला छान परतलेला आहे. दह्याला पण छान तेल सुटलंय. मसाला थोडा काढून घ्यायचा आपण. यातला अर्धा मसाला आपण काढलेला आहे टाकायचा. थोडेसे काजू, थोडीशी कोथिंबीर आणि भाताची लेअर घ्यायची एक लावून. आपण कांद्याची लेअर लावायची. काजू, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1-2 चमचे तूप, हे चांगली झाकण ठेवून. आता इथं तवा ठेवून हे ठेवून द्यायचे बिर्याणीचं भांडं. थोडासा केशरी कलर टाकणार आहे. 1-2 चमचे तूप घ्यायचे. तूप घेतलेले त्यातच आता आपण हा मसाला टाकायचा केलेला. आपण हे पनीर घेतलं होतं ना तळून, ते आता ह्या मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं. छान फ्राय करून घ्यायचं. हे आपण वरतून ही लेअर लावणार. आता आपलं पनीर छान बारीक गॅसवर फ्राय होते तोपर्यंत कोशिंबीर करून घेते. आपली कोशिंबीर झाली. कोथिंबीर टाकायची. आपली बिर्याणी पण झालेली आहे. आता हे बघा छान वाफ बसलेली आहे. आता जे आपण हे पनीर केलं होतं ना फ्राय, ते आता त्याच्यात टाकून देऊ. मोकळी झालेली बिर्याणी एकदम मस्त झालेली. आता याच्यावरच ते पनीर टाकून घ्यायचं. आता 1 मिनिटभर परत वाफ द्यायची ह्याला. आपली बिर्याणी पण झालेलीच आहे. आता आपण भज्याची तयारी केली आहे. आता भजे करून घेऊ. त्यासाठी मी 1 कांदा घेतलेला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचे ओवा घेतलेला आहे चमचा, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आपण पीठ भिजवून घेऊ. आता थोडं थोडं पाणी टाकून.
पीठ भिजवून घेतले. अगदी चिमूटभर सोडा टाकायचा खाण्याचा. बिर्याणी पण झाली. गॅस बंद करते. तेल तापलेलं आहे. आता भजे सोडून घेऊ. आपले भजे पण करून झालेले आहेत. आता पुरीसाठी आता आपण पीठ घेतलेले, त्यात मीठ टाकून घेतलेले. पुरीसाठी छान घट्ट पीठ मळून घ्यायचं. पुरीसाठी आता अशी करून घ्यायची गोळे. आता आपण पुऱ्या तळून घेऊ. लाटून झालेले आहे. तेल पण टाक. पुऱ्या पण आता आपल्या तळून झाल्या.